जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथवाचन अर्घ 5 भाग 62। कन्नड जैन साहित्याचे सुवर्णयुग। राष्ट्रकूट साम्राज्याच्या उत्तरार्धात जैन आचार्यांनी संस्कृत व प्राकृत भाषेत अनेक अभिनय विषयावर ग्रंथरचना केली। कन्नड साहित्यातही या काळात कवी पंप, पोन्न व रन्न या जैन महाकवींनी केलेली साहित्य निर्मिती सरसतेच्या दृष्टीने अपूर्व आहे। त्यामुळेच 10वे शतक हे कन्नड जैन साहित्याचे सुवर्णयुग मानले जाते। महाकवी पंप। पंप महाकवीला आदिपंप या नावाने संबोधतात। कन्नड साहित्यातील सर्वश्रेष्ठ कवी म्हणून त्यांना मान्यता आहे। त्यांचे वडील पूर्वाश्रमी ब्राह्मण होते। नंतर त्यांनी जैन धर्माचा स्वीकार केला। पंप हे देखील जैन धर्माचेच उपासक होते। राष्ट्रकूटांचे सामंत अरिकेसरी हे त्यांचे आश्रयदाते होते। पंपाचा जन्म सन 902 मध्ये झाला। आदिपुराण व विक्रमार्जुन विजय या 2 महाकाव्यांची रचना त्यांनी साधारणपणे 941 मध्ये पूर्ण केली। आदिपुराणात त्यांनी प्रथम तीर्थंकर ऋषभदेव व त्यांचे पुत्र भरत आणि बाहुबली यांची कथा वर्णिली आहे। काव्य अमृतानंदाबरोबरच धार्मिक सिद्धांताचेही त्यात विवेचन केले आहे। विक्रमार्जुन विजय हा ग्रंथ पंप भारत या नावानेही प्रसिद्ध आहे, असे 11व्या शतकातील एका शिलालेखात म्हटले आहे। या काव्यात अर्जुन हा मुख्य नायक कल्पून महाभारताची कथा सांगताना पंप कवींनी त्यांचे आश्रयदाते अरिकेसरी यांच्याही पराक्रमाचे या काव्यात वर्णन केले आहे। जैनेतर सर्व साहित्यात पंपांचे स्थान उच्च प्रतीचे होते। नंतरच्या ग्रंथकारांनी आदराने पंपांचे स्मरण केले आहे। कवी पोन्न। महाकवी पोन्न देखील पूर्वाश्रमीचे अजैनच, परंतु त्यांनी जैन धर्माचा स्वीकार केल्यानंतर शांतिपुराण या प्रसिद्ध महाकाव्याची निर्मिती केली। 16वे तीर्थंकर शांतीनाथ यांनी चक्रवर्ती पद प्राप्त करण्यासाठी केलेल्या दिग्विजयाचे आणि नंतर मोक्षलक्ष्मीच्या प्राप्तीसाठी केलेल्या तपश्चर्येचे सुंदर आणि रेखीव वर्णन या काव्यात केले आहे। पंपानंतर पोन्न याने धार्मिक व लौकिक ग्रंथांची रचना केली। इतिहासकारांच्या मते यांचा काळ इसवी सन 950 इतका मानला जातो। या कवीचा दुसरा भुवनैक रामाभ्युदय हा ग्रंथ असून तो उपलब्ध नाही। याशिवाय जिनाक्षरमाला नामक स्तोत्र ग्रंथाची या कवीने रचना केली आहे। कर्नाटक क्षेत्र साहित्यात या कवीचे उच्चतर स्थान आहे। याला कवी चक्रवर्ती, उभयभाषा कवी चक्रवर्ती इत्यादी पदव्यांनी विभूषित केले आहे। नंतरच्या कवींनी यांचे आदरपूर्वक स्मरण केले आहे। कवी रन्न। पोन्न नंतर महाकवी रन्नाचा नामोल्लेख करणे उचित ठरते। तो इसवी सन 933 मध्ये होऊन गेला। हा जैन वैश्य होता। मुधोळ येथे सामान्य कासार कुलात उत्पन्न होऊनही संस्कृत आणि प्राकृत कन्नड भाषेमध्ये गंभीर पांडित्य त्याने मिळवले होते। या कवीने अनेक सुंदर ग्रंथांची रचना करून कर्नाटक साहित्याची कीर्ती सर्वत्र पसरविली। गंगराजांचा सेनापती चामुंडराय आणि नंतर कल्याणीचा चालुक्य सम्राट आहवमल्ल यांचा त्यांना आश्रय मिळाला। त्यांनी 933 मध्ये अजित पुराण हे काव्य लिहिले। दुसरे तीर्थंकर अजितनाथ व दुसरा चक्रवर्ती सगर यांची कथा यात वर्णिली आहे। त्यांचे दुसरे काव्य गदायुद्ध हे असून भीम व दुर्योधन यांच्यातील द्वेषाच्या पार्श्वभूमीवर त्याची रचना करण्यात आली आहे। पंपाप्रमाणेच यातही महाकवींनी भीमाच्या पराक्रमाच्या वर्णनाबरोबर आपले आश्रयदाते सम्राट आहवमल्ल यांच्याही पराक्रमाचे रसभरीत वर्णन केले आहे। अजितपुराण या ग्रंथाचे महत्त्व जाणून त्यावेळच्या राणी अत्तिमब्बे यांनी या ग्रंथाच्या 1000 प्रती ताडपत्रावर लिहून घेऊन त्यांचे वितरण केले। यावरून राणीचे साहित्यविषयक प्रेम
व रन्न साहित्याची उच्चता सहज कळून येते. त्यांचे परशुराम चरित्र, चक्रेश्वर पुराण आदी ग्रंथ सध्या उपलब्ध नाहीत. कवी पंप, रन्न व पोन्न यांना कविरत्नत्रय म्हणून कर्नाटक साहित्यात ओळखले जाते. या जैन कवींनाच चंपू साहित्याचे निर्माते मानले जाते. या 3 महाकवींचा कन्नड साहित्यावर विशेष प्रभाव पडलेला दिसून येतो. त्यांची महाकाव्ये कन्नड साहित्यातील मौलिक अशी महाकाव्ये म्हणून लोकप्रिय आहेत. सम्राट आहव मल्लांच्या दरबारात कन्नड महाकवी रन्न यांना राजाश्रय मिळाल्यानंतर त्यांचा पुत्र सत्याश्रय यानेही द्रविड संघाचे आचार्य विमलचंद्र यांना गुरुवत मानले होते. तैलराजाचा पौत्र जयसिंग द्वितीय सन 1015 ते 1043 याच्या दरबारात वादिराजांना सन्मान प्राप्त झाला होता. त्याच्या एका बिरुदावरून बलीपूर येथील शांतीनाथ मंदिराला मल्लिका मोषदशांतीश बसदी असे नाव मिळाले होते. परंतु त्यांच्या एका राणीने मात्र शैव आचार्यांच्या प्रभावाने जैनांना बराच त्रास देण्याचा प्रयत्न केला होता. त्याचा पुत्र सोमेश्वर त्रैलोक्यमल्ल याची राणी केतल देवी ही मात्र जैन होती. पोन्नवाड नगरातील त्रिभुवन तिलक मंदिराकरिता तिने कित्येक दान दिले होते. तिचा पुत्र कीर्तिवर्मा हा एक विद्वान कवी होता. गोवैद्यक हा त्याचा ग्रंथ कानडी भाषेत प्रसिद्ध आहे. जन्न हा महाकवी इसवी सन 1170 ते 1235 मध्ये होऊन गेला. त्यांनी आपल्या कृतींनी कर्नाटक साहित्यात फार मोठी भर घातली. जन्न रचित यशोधर चरित अत्यंत प्रसिद्ध आहे. त्यात काव्य माधुर्याबरोबरच कवीने आपले रचना कौशल्य देखील प्रकट केले आहे. या ग्रंथाचे प्रमेय यशस तिलक चंपू महाकाव्याचे आहे. राजा यशोधराच्या रहस्यमय जीवनाचे सुंदर चित्रण करून जीवदयाष्टमी कथेचे सूत्रपात या काव्यात केले आहेत. संस्कृत साहित्यात सोमदेवाच्या यशस तिलकाला जे स्थान आहे तेच स्थान कर्नाटक साहित्यात यशोधर चरित्राला आहे. हा कवी चक्रवर्ती या उपाधीने विभूषित होता. याच काळात हस्तिमल्ल हा ग्रंथकार झाला. तो उभय भाषा चक्रवर्ती होता. त्याने गद्यमय पुराणाची रचना केली. हा कवी 1290च्या दरम्यान होऊन गेला. या कवीचे काही संस्कृत ग्रंथही आहेत.